आज माळशिरस पंचायत समिती समोर गोंडले गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धनाजी जाधव यांचं आजपासून उपोषण सुरू आहे। त्या उपोषणाबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडून। कोणकोणत्या मुद्द्यांवरती आपण आज उपोषण या ठिकाणी करत आहात आणि कशा पद्धतीने गोंडले ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला? पहिला मुद्दा आहे पालखीचा गैरव्यवहार केलेला त्यांनी 2 वर्षात पालखीचा गैरव्यवहार केलेला आहे। पालखीची खर्चाची माहिती मागत असताना भाऊसाहेब 26/8/2025 ग्रामसभा झाली। त्याच्यानंतर भाऊसाहेबला बुधवार दिवस गोंडले गावाला असताना सुद्धा प्रत्येकवेळी PDOच्या मीटिंगमध्ये नाही असं सांगितलं आणि दुबई राहतच राहिला ग्रामसेवक। दुबईत आला नाही, त्यांनी उशिरा दिली माहिती। त्याने माहितीसुद्धा घरी रजिस्टर हे सगळी घेऊन गेला रजिस्टर। 80 लाखाची इमारत असताना बोलले ते ग्रामपंचायतची कागदपत्र रजिस्टर सगळं घरी घेऊन जाऊन त्यानं मला माहिती दिली 15-20 दिवसांनी। आणि आता तो भ्रष्टाचार का मागितला त्यावेळेस त्यांनी कागदपत्र दिले आहेत, त्यात सुद्धा भरपूर तफावत ठेवलेली आहे। आणि बाकीचा आता आम्हाला पाण्याचा आरोचा घोटाळ्याचा त्याचा विषय महिला ते दिला नाही त्यानं। आता विषय त्या पिविंग ब्लॉकचा होता, जनसुविधामधून त्यांनी ह्याला स्मशानभूमीत जो काम केलेलं होतं ते काम आहे 10 लाखाचं। ॲक्च्युली आम्ही आज काल मोजमाप केलं त्या कामाचं, तर 43 काम बसतंय। ॲक्च्युली त्याची किंमत काढली तर 1.5 लाखापर्यंत होऊन बसली। श्रीपूर रस्ता ते मिरावली बाबा ते एक 800 मीटरचं काम आहे, ते 8,75,000 आहे। फक्त 800 मीटरचं काम केलेलं आहे ते। असं बऱ्याच ठिकाणी तर त्यांचा भ्रष्टाचार आहेत चालू आहे। आता चौकशी ते अहवाल देतो म्हणले तर आम्हाला त्या पद्धतीने आम्ही करतोय। पंचायत समितीला तुम्ही अर्ज दिल्यानंतर अर्जावर काही चौकशी वगैरे कारवाई झाली? उशिरा केली त्याने। आता आज आम्हाला त्यांनी सांगितलं 13/8/2025 रोजी मी त्यांना हे घेतलं कारवाईसाठी, पण त्यांनी काय दुर्लक्ष केलं। आमच्या 2 ऑक्टोबरला पत्रकार परिषद झाल्यानंतर थोडी त्यांनी तत्परता दाखवली आणि चौकशीचा अहवाल केला त्यांनी माझ्या परस्पर। मी तक्रारदार असून काही मला त्यांनी बोलवलेलं होतं कुठल्या प्रकारे चौकशीला बोलवले ना। ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, सरपंच यांनी बसून काहीतरी दार लावून केला तपास चौकशी केली असं मला इथं आल्यावर समजलं। तर ते मला म्हणजे आता 15 दिवसांनी तुम्हाला तो आव्हान मिळेल। चौकशी करत असताना जी गावातील जी विकास कामं झाली त्या विकास कामांना पाहणी न करता त्यांनी बंद दाराआड चौकशी केलेली आहे। ग्रामपंचायतमध्ये बसून त्यांनी चौकशी केली असं बाहेर बुधवारचा ग्रामपंचायतीला ग्रामसेवकाचा वार आहे, त्यावेळेस ग्रामसेवक दिवसभर असतात, तो आलाच नाही। 26/8/2025 ग्रामसभा झाल्या, एक बुधवार फक्त आला तो, नाही तर त्यानं प्रत्येक वेळी आम्हाला BDO मिटिंगला आहे, BDOचं मेसेज आहे मिटिंगला चाललं आहे, मिटिंगला आहे म्हणून त्यानं उत्तरं दिली। ग्रामपंचायतला ग्रामसेवक किती दिवसापासून कार्यरत आहे? आज ग्रामसेवकला 15 वर्ष झालं। तो ग्रामसेवक गोंडले गावी 15 वर्षापासून एकाच गावी आहे? एकाच गावी आहे। त्याची बदली वगैरे करण्यास काय प्रयत्न? काय नाही बदलीचा काय प्रयत्न नाही। 2010 पासून जो आहे तो आजता काय तोच आहे। संबंधित गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा काही सदस्य असतील त्यांना हाताशी धरून व ग्रामसेवकांना हाताशी धरून गेली 15 वर्षे एकच ग्रामसेवक आमचा गाडा हाकत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला दिसून येत आहे। तरीही प्रशासन याबाबत दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे उपोषणकर्त्यांकडून अशी मागणी केली जात आहे की तात्काळ संबंधित ग्रामसेवक असेल, सरपंच असेल आणि जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी। ES न्यूज मराठीसाठी मी अमोल साठे।